आधी प्रश्न पहिला सोडवू की प्रश्न 5वा सोडवू? प्रोज सेक्शनने सुरुवात करू की रायटिंग स्किलने सुरुवात करू? हा गोंधळ नेहमी तुमच्याही मनात होतो. पण तुमचा पेपर हा मुद्देसूद जर सोडवायचा असेल तर तुम्ही सेक्शन वाईजच सोडवायला घ्यायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात आधी प्रोज सेक्शन, ज्याला गद्य म्हणतात, पोएट्री सेक्शन, स्थूल वाचन, ग्रामर सेक्शन आणि रायटिंग स्किल असाच तुम्ही पेपर सोडवायला घ्यायला पाहिजे. याची काही कारणं आहेत, ती मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर जेव्हा तुम्ही पेपर सोडवता तेव्हा तुम्ही रायटिंग स्किलकडे सगळ्यात जास्त लक्ष देता. तुम्हाला वाटतं रायटिंग स्किल एकदा झालं की आपण पेपर सोडून मोकळं होऊन जाऊया. पण हे नेहमी लक्षात असू द्या की रायटिंग स्किलवर मार्क्स कटतात. ऑब्जेक्टिव्ह टाईपचे जे प्रश्न असतात त्याच्यावर तुमचे मार्क्स कटत नाहीत. त्याच्यामुळे ते स्कोर करण्याकडे तुम्ही आधी लक्ष दिलं पाहिजे. आता हे कुठे स्कोर होतं? तर सगळ्यात आधी प्रोज सेक्शनचे पॅराग्राफ्स असतात तिथे होतात. पोएट्री सेक्शन मध्येही तुम्हाला जे प्रश्न येतात, समानार्थी शब्द आहेत, बाकी चौकटी आहेत, ते सगळं तुम्हाला येतं. त्याच्यानंतर ग्रामर सेक्शन मध्ये पण तुम्हाला फुल आउट ऑफ फुल मार्क्स मिळू शकतात. पण फक्त रायटिंग स्किलचं टेन्शन घालवण्यासाठी तुम्ही कधी कधी ऑब्जेक्टिव्ह मिस करता. कारण तुमच्याकडे रायटिंग स्किल लिहिताना एवढा वेळ तुम्ही घालवता, कधी कधी अर्धा वेळ निघून जातो आणि मग तुम्हाला लक्षात येतं की अरे बापरे, माझ्याकडे 4 सेक्शन अजून शिल्लक आहेत. आणि मग त्या प्रेशर पायी तुम्हाला असं होतं की ऑब्जेक्टिव्ह येणारे सुद्धा तुम्ही विसरता, कधी कधी चुका करता आणि त्या चुकांमध्ये तुमचे मार्क्स कमी होतात. जेव्हा तुम्ही प्रश्न तुमचे सेक्शन वाईज सोडवत नाही तेव्हा तुम्ही गोंधळलेले आहात हे आधीच परीक्षकाच्या लक्षात आलेले असतात. वर्षानुवर्ष पेपर करेक्शन करत असल्यामुळे माझ्याही हे लक्षात येतं की कोण विद्यार्थी कॉन्फिडंट आहे आणि कोण गोंधळलेला आहे. त्या पेपरमध्ये कॉन्फिडन्स दिसून येत नाही, कॉन्फिडन्सचा अभाव तिथे दिसतो. सेक्शन 5 खूप वेळ घेतो, त्याच्यामुळे उरलेल्या 4 सेक्शनचं तुम्हाला बर्डन आलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही नेहमी हे लक्षात ठेवा की प्रश्न हा तुमचा सेक्शन वाईजच लिहायला घ्या. प्रश्न 5वा लिहिल्यामुळे किंवा त्याने सुरुवात केल्यामुळे तुम्हाला कुठलीही हेल्प होत नाही. उलट तुमचा 3 तास तुम्ही गोंधळात घालवलेले असता आणि ऑब्जेक्टिव्हचे मार्क्स कमी होण्याचे चान्सेस असतात. ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सुटण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे माझा सल्ला असा आहे की तुम्ही सेक्शन 1 to 5 असंच लिहायला घ्या, तरच तुमचा पेपर 3 तासात अगदी 10 मिनिटं राहिलेले असतात ना तुमचा पूर्ण होणार आहे.